नमस्कार भावांनो, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या होत्या की दुबईमध्ये एका माणसाचा राहण्या आणि खाण्याचा खर्च किती येतोय. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. मी कोल्हापूरचा आहे आणि मी दुबईमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. तर सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये की एकट्या माणसाला राहायला खायला किती पैसे लागतात, टोटल किती दिराम लागतात. दिराममध्ये सांगतो, तुम्ही ते पैशामध्ये कन्वर्ट करत चला. ओके, बघा, सगळ्यात आधी राहायचा खर्च. राहण्याचा खर्च इथं तुम्हाला बेड स्पेस जो मिळतोय, तुम्ही 300 दिरामच्या पुढं मिळतोय म्हणून समजू चला. 300 म्हणजे मी जे राहतोय ते 430 वाला आहे. तर 300ची काय क्वालिटी असेल बघा, तुम्ही हे धरून चला. म्हणजे कमीत कमी तुम्ही बेड स्पेसचा तुमचा खर्च एक 400 दिराम तर धरून चला. 400-450 दिराम लोएस्ट कॉस्ट जरी धरलं तरी 400-450 दिराम. आता तुम्हाला बेड स्पेसला राहायचं नसेल, म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही, लय माणसांच्या बरोबर राहू शकत नाही, तुम्हाला एकटं पाहिजे किंवा दोघं तिघं, तर तुम्ही असं मग काय करू शकताय, मग पार्टिशन घेऊ शकताय. आता इथं पार्टिशनला किती पैसे लागतात? पार्टिशनला इथं 1200च्या पुढं, 1100-1200 दिरामच्या पुढं त्या पार्टिशनमध्ये दोघं जण राहू शकताय. ओके, जर पार्टिशन पण नको असेल तर स्टुडिओ पाहिजे असेल, म्हणजे एक रूम आपल्याला एक सिंगल रूम असल्यासारखं जराशी मोठी असते, तर त्याला किती पडतात? 1500 दिराम पडतात एक स्टुडिओ ज्याला आपण म्हणतोय. त्यानंतर ते पण नको असेल तुम्हाला, जर त्यापेक्षा मोठं पाहिजे असेल, 1 BHK पाहिजे असेल, तर ते मग नाही 3000 दिरामपासून चालू होतं आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्या रेंजचं तुम्हाला पाहिजे आहे ते तुमचं तुम्ही आता कॅल्क्युलेट करा. पण मी तुम्हाला लोएस्ट सांगतो, 400 ते 450 दिराम आपण राहण्याचे खर्च धरूया. त्यानंतर खायचा खर्च. आता खायचा जो खर्च आहे की नाही, तो खरोखर प्रति व्यक्ती वेगळा असू शकतोय. व्हेज, नॉन व्हेज, काय काय प्रेफरन्स आपण देणार, काय काय खाणार. तरी पण मी तुम्हाला एक अंदाजे खर्च सांगतो तुम्हाला त्यातला. जर तुम्ही बनवून खाणार असला तर तुम्हाला 300 ते 400 मध्ये तुम्ही व्हेज, नॉन व्हेज सगळं बनवून खाऊ शकताय. 400 दिरामपर्यंत तुम्ही आधनंमधनं आठवड्यातनं काय चिकन मटन तुम्ही आणून खाणं असला तर ते पण आणून खाऊ शकताय. 400 दिराम म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करून राहणं असला आणि बनवून खाणं असला तर तुमचा खर्च होतोय 400 दिराम राहायला, 400-450 दिराम राहायला आणि 400 खर्च खायला. म्हणजे तुमचं होत्यात बघा 800-850 दिराममध्ये. हे मी लोएस्ट कॉस्ट ऑफ लिव्हिंग इथली सांगितली. त्याच्यानंतर जर तुम्ही बनवणार नसाल, तुम्ही मेस लावणार असाल किंवा रोज वेगवेगळं जाऊन खाणं असाल, तर त्याला किती खर्च होतात बघा. मेस जर लावणं असला तर ते 300 दिरामपासून 700 दिरामपर्यंत आहेत. त्यात त्यांच्या कशा असतात, 1 टाईम, 2 टाईम, 3 टाईम, हे असं असतंय. आणि त्यात पण तुम्हाला ते मेस लावलं की कशी एक अडकाअडकी असते राव मेसमध्ये. एकदा पैसे सुरुवातीलाच द्यायला लागतात आणि ते जेवण चांगलं नसलं तर काय, ते पैसे वाया, तेच खायला लागतंय महिनाभर. हे एवढं. म्हणजे मेस जर लावणं असला तर 1000 दिराम धरून चला. 400-450 राहायचे आणि 500-700 3 टायमाचे जेवण्या खाण्याचे. ओके, आणि जर तुम्ही रोजचं पैसे देऊन जर खाणं असला तर मग एका टायमाला का नाही तुम्ही 20 दिराम धरून चला. कारण इथं फक्त बिर्याणी येते 10-12 दिरामची, 10 ते 15 दिरामची. आणि जर मग एक व्हेज कोल्हापुरी किंवा एक पनीर मसाला आणि रोट्या वगैरे असं घेत असाल तर एका टायमाचं जेवण तुम्ही 20 दिराम धरून चला. तसं 3 टायमाचं जेवण 20-60 झाले, म्हणजे रोजचे 50 ते 60 दिराम गुणिले त्याला 30 करा, 1500 दिराम. 1500 ते 1800 दिराम असं रोज असं वेगवेगळ्या ठिकाणी जर खात बसलो तर तुम्हाला एक अंदाजे खर्च कळला असेल इथं राहण्याचा आणि खाण्याचा खर्च किती येतोय प्रति व्यक्ती. मी तुम्हाला लोएस्ट पण सांगितलं आणि हायेस्ट पण सांगितलं. हायेस्ट म्हणजे एवढा पण हायेस्ट नाही की जशी कोल्हापुरात ऐश करतोय, मजा करतोय, तेवढं तर इथं नाही करू शकत सोडा. आणि तसं केलं तर काय उपयोगच नाही. ते ट्रिपला आल्यावर ठीक आहे, ते जर इकडं फिरायला ट्रिपला आल्यानंतर ऐश करायला, मजा करायला प्रॉब्लेम नाही. पण पैसे कमवायला आल्यानंतर कमवणे आणि सेव्ह करणे, तर त्याला कमवणं म्हणणार आपण. नाहीतर खर्च केल्यावर त्याला काही कमवलं म्हणायचं आहे काय? काही उपयोग नाही. आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टे हेल्दी, स्टे हॅपी, निरोगी राहा, आनंदी राहा.